तुमच्या नसा कमजोर झाल्या असतील, बीपी वाढत असेल, नसांमध्ये कमजोरी असेल, नसांमध्ये ब्लॉकेज असेल, रक्तवाहिन्या ब्लॉक झालेल्या असतील, हार्ट अटॅक येण्याची शक्यता असेल, तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची लेवल वाढलेली असेल, डायबिटीजचा प्रॉब्लेम असेल, शरीरामध्ये विषारी पदार्थ खूप जास्त प्रमाणात असतील, लिव्हरमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेला असेल, पचन क्षमता बिघडलेली असेल किंवा तुम्हाला कायमस्वरूपी निरोगी राहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पाहायला पाहिजे. व्हिडिओमध्ये घरातली एक अशी छोटीशी वस्तू सांगणार आहेत की ज्याच्या मदतीनं तुम्ही 300हून अधिक आजारांपासून वाचू शकता आणि झालेले आजार देखील तुम्ही रोखू शकता. ही वस्तू जवळपास प्रत्येकाच्या किचनमध्ये उपलब्ध असते, पण ती वापरण्याची अचूक पद्धत माहिती नसल्यामुळे आपल्याला अशा गंभीर आजारांना बळी पडावं लागतं आणि झालेले आजार बरेही होत नाहीत. तर त्यामुळे सर्व प्रॉब्लेमवरचा रामबाण उपाय आज व्हिडिओच्या माध्यमातून घरगुती वस्तूच्या संदर्भात सांगितला जाणार आहे. आज व्हिडिओमध्ये एक अशी वस्तूविषयी माहिती सांगणार आहेत, ती घेण्याची पद्धत देखील सांगणार आहेत. घेण्याची शास्त्रीय पद्धत जी सांगितली की ज्यामुळे विविध आजारांवर मात व्हायला देखील मदत होणार आहे आणि आजार मुळापासून नष्ट होणार आहे. तर सगळ्यात आधी आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की ही वस्तू किंवा हा खाद्यपदार्थ नेमकं काय आहे, हा कोणत्या कोणत्या आजारांवर याचा इफेक्ट होत असतो, हा कशा पद्धतीनं नेमकं काम करतो, हा याच्यामध्ये नेमकं अशा काय विशिष्ट गुणधर्म आहेत की ज्यामुळे बीपी कोलेस्ट्रॉल पासून तर म्हणजे अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व आजार बरे होऊ शकतात किंवा आजार येण्यापासून रोखले जाऊ शकतात. असं नेमकं याच्यामध्ये काय केमिकल आहे हे समजून घेऊ आणि त्यानंतर लगेचच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये याची वापरण्याची एक अशी विशिष्ट पद्धत की ज्यामुळे सर्व आजार नाहीसे होतील. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर व्हिडिओमध्ये असा एक चमत्कारी घरगुती पदार्थ की ज्यामुळे नसांमधील कमजोरी, नसांमधलं ब्लॉकेज, बीपी वाढलेला बीपी, कोलेस्ट्रॉल, हार्टचे प्रॉब्लेम, लिव्हरचे प्रॉब्लेम, पचनक्षमतेचे प्रॉब्लेम दूर होऊ शकतात. त्याचं नाव आहे लसूण. आता व्हिडिओमध्ये आपण शास्त्रीय पद्धतीनं लसूणचं सेवन नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याची किती मात्रा, किती प्रमाण हे सेवन केलं पाहिजे की ज्यामुळे सर्व आजार दूर होतील, हा नेमकं केव्हा याचं सेवन केलं पाहिजे, हा दिवसात केव्हा घेतला पाहिजे आणि याचं सेवन का केलं पाहिजे, कोणत्या आजारांवर हा प्रभावी आहे याची डिटेल माहिती. आता लसणाच्या बाबतीत म्हणजे त्याच्या आयुर्वेदिक गुणधर्माच्या आणि त्याच्या विशिष्ट वापराच्या बाबतीत मनामध्ये तुमच्या असणारे सगळे प्रश्न, त्याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ कोणताही टाइमपास न करता. पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला, इंटरेस्टिंग, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर आज आपण माहिती घेतोय एका चमत्कारी पदार्थाचं ज्याचं नाव आहे लसूण. आता लसूण हा खूप इम्पॉर्टंट आहे. आता जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे किंवा कोलेस्ट्रॉल एखाद्या व्यक्तीचं वाढलेलं असेल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल, म्हणजे आता खराब, एक LDL कोलेस्ट्रॉल आणि HDL कोलेस्ट्रॉल असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. आता एक खराब कोलेस्ट्रॉल याच्यामधलं जे असतं LDL कोलेस्ट्रॉल जे असतं तर ते खराब कोलेस्ट्रॉल. आता हे ज्यावेळेस शरीरामध्ये वाढतं तर त्यावेळेस हृदयामध्ये ब्लॉकेजेस यायला सुरुवात होतात. हृदयाच्या ज्या आर्टरीज आहेत किंवा मोठ्या धमन्या आहेत तर त्यामध्ये ब्लॉकेजेस येतात आणि त्यामुळे जे काय रक्तप्रवाह त्या ठिकाणी कमी होत चालतो, नसा कमजोर होतात आणि शरीरामध्ये हळूहळू तुम्हाला वीकनेस यायला लागतो, कमजोरी दिसायला लागते. मग त्यावेळेस तुम्ही जर एक लसणाचा असा एक विशिष्ट उपयोग जर केला तर तुमच्या शरीरातली कमजोरी निघून जाऊन कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी होतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं. पण याची विशिष्ट खाण्याची पद्धत, कसं बनवायची याची पद्धत व्हिडिओमध्ये शेवटी सांगूच. पण सगळ्यात आधी त्याच्या शरीरामध्ये काय फायदे होतात, त्याच्यात काय केमिकल आहे हे आपण एकदा समजून घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण माहिती घेतोय की चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे HDLचं जे कोलेस्ट्रॉल आहे जे चांगलं असतं ते वाढवतं आणि LDL कोलेस्ट्रॉल जे खराब असतं ते रक्तामधून कमी करतं. यामुळे तुमच्या शरीरात असलेलं जे काय कोलेस्ट्रॉल आहे तर ते जमा होत नाही आणि जमा झालेलं जे कोलेस्ट्रॉल असणार आहे आधीच तर ते कमी करण्यामध्ये देखील मोठी मदत होत असते. हे खाल्ल्यानंतर हळूहळू कोलेस्ट्रॉल जे शरीरामधून हळूहळू कमी होणं सुरू होत जातं आणि यामुळे ज्या हृदयाच्या संबंधित होणारे जे काही आजार आहेत तर त्याचे चान्सेस अतिशय कमी होतं. नसांमधले ब्लॉकेजेस निघून जातात, रक्तवाहिन्यामधली चरबी निघून जाणं सुरू होतं. तर फक्त याचं विशिष्ट प्रमाण कसं घ्यायचं, कसं किती वेळा कशा मात्रेत घ्यायचं हे जाणून घेणं गरजेचं आहे. पण तत्पूर्वी आपण पाहूयात की याच्यामध्ये नेमकं असं काय असतं. तर याच्यामध्ये दोन विशेष जे काय आहे रसायन असतात. एक असतं ॲलिसिन आणि दुसरं ॲलिन. याच्या मदतीनं तुम्ही
हे जे काही याचे जे काही गुणधर्म आहेत तर हे इतके प्रचलित झालेले आहे आणि त्यामुळे औषधी गुणधर्मात हा लसूण राजा ठरलेला आहे. आता त्यानंतर ज्याला एखाद्याला डायबिटीज आहे, रक्तामध्ये साखरेची पातळी वाढलेली आहे, हाय ब्लड शुगर आहे, खूप दिवसांपासून आहे, तर त्या लसणामध्ये सल्फर म्हणजे लसणाचा जो वास येतो तो सल्फरमुळे येतो, तर जो शरीरामधला इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करतो आणि ज्यामुळे आपल्या रक्तातली साखर हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि आपल्या रक्तातली शुगर वाढूनही देत नाही हा लसूण, की त्यामुळे सल्फर असतो. त्यामुळे डायबिटीजमध्ये देखील खूप महत्त्वाचा हे काम करत असतं. फक्त याची घेण्याची पद्धत जी व्हिडिओमध्ये शेवटली सांगितली जाईल ती फार महत्त्वाची आहे. आता तिसरा फायदा असा होतो की याच्यामध्ये कॅलरीज खूप असतात, याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण असतं, याच्यामध्ये आणि सगळं असताना याच्यामध्ये फॅट नसते किंवा चरबी नसते. त्यामुळे शरीरामध्ये असणारी चरबी देखील हे बाहेर काढत असतं. चौथा याचा फायदा आहे हाय ब्लड प्रेशर. जबरदस्त ब्लड प्रेशर, बीपीचा प्रॉब्लेम असेल तर बीपी देखील याच्यामध्ये एक हार्मोन असतं प्रोग्लॅस्टलिन अशा नावाचं एक हार्मोन असतं, तर हार्मोनमुळे बीपी देखील कमी होत असतो. पाचवा हे त्या ठिकाणी शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढतं. सहावा फायदा असा आहे की जो काय आपला लसूण आहे तर त्यामुळे फॅट लिव्हरच्या संदर्भातले प्रॉब्लेम देखील कमी होतात. फॅटी लिव्हर हा आजार बरा होऊ शकतो. तिसरी गोष्ट आपलं जर रक्त आहे, रक्त घट्ट झालेलं असेल तर रक्त पातळ करण्याचं काम हा लसूण खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होणं तर हे कमी होत असतं किंवा शरीरामध्ये कुठे सूज असेल, इन्फ्लेमेशन असेल तर इन्फ्लेमेशन म्हणजे सूज हे देखील कमी करत असतं. तर खूप असे प्रचंड याचे फायदे आहेत. त्याबरोबर याच्यामध्ये एक ट्रायग्लिसराईड कमी करण्याचं देखील हे काम करतं, बीपी कमी करण्याचं काम करतात. प्रचंड फायदे. आता हे कसं घ्यायचं खूप हा म्हणजे विशेष असा प्रश्न आहे. सगळ्यांना याच्याविषयी त्या ठिकाणी शंका असते. कारण काय होतं, हा खायला याचा एकतर वास भरपूर खराब येतो. खाल्ल्या तर कच्चा खाल्ला की गळ्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आग होते. त्यामुळे कसा खायचा ते एक गोष्ट लक्षात ठेवा. लसूण हा नेहमी कच्चा खायचा असतो जर त्याच्या औषधी गुणधर्माचा फायदा घ्यायचा असेल तर. दिवसामध्ये प्रमाणाचं 4 ते 5 साधारणपणे ग्रॅम म्हणजे जवळपास एक 2 ते 3 याच्या ज्या काय म्हणतो आपण त्याला ज्या पाकळ्या आहेत तर त्या आपण खायच्या आहेत. हे जर केलं तर कोणताही नुकसान तर होणार नाही, पण फायदे तुम्हाला होतील 3 ते 4. आता खायच्या कधी तर सकाळी जेवण करण्याच्या आधी तुम्ही हे खायला पाहिजे. नॉर्मल तुम्ही सकाळी ब्रश केल्यानंतर लगेचच तुम्ही हे खायला पाहिजे. आता एकतर हे तुम्ही कच्ची याची त्या ठिकाणी एक पेस्ट करून खाऊ शकता किंवा याचं पाणी किंवा याचं ज्यूस त्या ठिकाणी बनवू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी याची एक विशेष अशी एक पेस्ट बनवू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही साखर देखील टाकू शकता किंवा गूळ टाकू शकता. पण हे कच्चं खायचं आहे हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. शिजवलेला लसूण खाऊन फारसे फायदे होत नाही, कच्चा खाल्यानेच होतं. तर याचा सर्वात जास्त फायदा जो आहे तो सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यावर सगळ्यात जास्त फायदा याचा होत असतो. तर हे होते लसणाचे काही गुणधर्म आणि त्याचा उपाय करण्याची माहिती. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट वाटला असेल. जर वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटच्या माध्यमातून देखील पुढील कुठल्या विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे तेही कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून धन्यवाद.